विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आपली पोळी नेमकी कशी भाजली जाईल याचा विचार करत आहेत। त्याचबरोबर त्या मार्गाने त्यांनी आता हातपाय मारायला देखील सुरुवात केली आहे। नुकताच लोकसभा निवडणुका या पार पडल्या आणि आता लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा ही होणार आहे आणि या घोषणेच्या दृष्टीने आता अनेक पक्षांनी त्यांची पुढील वाटचाल ही सुरू केली आहे। अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। नुकताच राज ठाकरे यांनी त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे आणि आता सध्या सोलापूर, धाराशिव नंतर ते पुढे लातूरमध्ये पोहोचले आहेत। गेल्या 3 दिवसांपासून राज ठाकरे यांचा हा दौरा चालू आहे आणि या 3 दिवसांमध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे 3 उमेदवार उभे राहणार आहेत यांची नावे देखील डिक्लेअर केली आहेत। अर्थात या संदर्भातच आज आपण जाणून घेणार आहोत, तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा। त्याचसोबत अद्यापही आमच्या टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। नमस्कार, मी गायत्री घुगे बोडके तुमच्या सर्वांचं टाइम महाराष्ट्रमध्ये स्वागत करते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। यांनी त्यांची यात्रा महाराष्ट्र दौरा ही सुरू केली आहे। सोलापूरपासून ही यात्रा सुरू झाली आणि याची सांगता छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे। अर्थात यात आता नुकतीच 2 दिवसांपूर्वी ही यात्रा चालू झाली आहे। सर्वात आधी सोलापूर आणि त्यानंतर धाराशिव आणि आता पुढे लातूरमध्ये राज ठाकरे हे सध्या उपस्थित आहेत। मागील 2 दिवसात राज ठाकरे यांनी त्यांच्या 2 उमेदवारांची नावं डिक्लेअर केली। यामध्ये सर्वात प्रथम नाव म्हणजे राज ठाकरे यांचे निष्ठावंत सैनिक बाळा नांदगावकर यांचे नाव घोषित करण्यात आले, तर पुढे पंढरपूर येथील मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांचे नाव घोषित करण्यात आले। अर्थात आता राज ठाकरे यांनी त्यांचा तिसरा पत्ता हा उघडला आहे, म्हणजेच राज ठाकरे यांनी त्यांचा तिसरा उमेदवार हा मैदानात उतरवला आहे। तर लातूर येथून दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि आमदार धीरज देशमुख यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांचा नवा उमेदवार हा घोषित केला आहे। संतोष नागरगोजे असे या उमेदवाराचे नाव आहेत। सध्या ते मनसेचे सरचिटणीस आहेत। लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख हे विद्यमान आमदार आहेत। त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा 1 लाखापेक्षा अधिक मताधिक्यांनी पराभव केला होता। त्यांना महाविकास आघाडीकडून पुन्हा तिकीट मिळवण्याची शक्यता आहे। ते पहिल्यांदाच आता आमदार झालेले आहेत। त्यामुळे आता लातूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध महाविकास आघाडी आणि विरुद्ध महायुती असा एक तिरंगी चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता पुढील विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने आणखीन कोणकोणत्या घडामोडी होणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा चालू आहे आणि या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान त्यांनी आतापर्यंत 3 उमेदवारांची नावं ही घोषित केली आहेत। त्यामुळे आता पुढे नेमका कोणता उमेदवार असणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या आणि नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा। धन्यवाद।